नमस्कार मित्रांनो, मी ओमप्रसाद गवस आणि आज आपण चाललोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडत्या किल्ल्यापैकी एक किल्ला पाहण्यासाठी। तो किल्ला म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील रांगणागड। तर नेहमीप्रमाणे आम्ही सकाळी सावंतवाडीवरून 6 वाजता वगैरे निघालो होतो आणि आता 7 वाजलेत। वातावरण एकदम थंडगार आहे आणि इथे आता रांगणागडाच्या पायथ्याशी पोहोचलोय। तर तुम्ही पाठीमागे पाहू शकता, हा रांगणागडाचा पायथा आहे। काही पर्यटक ऑलरेडी आलेले आहेत आणि इथे एक छोटंसं गार्डन पण बनवलेलं आहे, खूप चांगला मेंटेनन्स केलेला आहे। तर चला आता ट्रेकिंगला सुरुवात करूया। वातावरण एकदम थंडगार आहे, थोडासा वारा पण सुटला आहे, तर ट्रेकिंग करायला खूप मजा येईल आणि जाता जाता पाहूया वाटेत काय काय पाहायला मिळतं ते। तर चला सुरुवात करूया। ऐतिहासिक रांगणागड निसर्ग पर्यटन क्षेत्र। हा रांगणागडाचा पायथा आहे आणि पार्किंगसाठी वगैरे खूप जागा आहे आणि खूप छान वातावरण आहे। आता सकाळी 7 वाजलेत, वारा सुटलाय थोडासा। काही सूचना फलक आहेत आणि वन विभागाने आराम करण्यासाठी काही जागा बनवल्यात आणि हे छोटंसं गार्डन टाइप। एकदम थंडगार वातावरण आहे, खूप झाडं आहेत। चला आता पुढे जाऊया। नेहमीप्रमाणे माझ्यासोबत माझे सावंतवाडीतले मित्र आहेत। तर रांगणागडाच्या मेन एंट्रन्समधून आतमध्ये आल्यानंतर इथे गडाची माहिती दिलेली आहे। वन विभाग सावंतवाडी गडाची माहिती आहे। इथे बसण्यासाठी जागा बनवली आहे, इकडे विश्रांतीसाठी जागा आहे। इथे अजून एक बोर्ड आहे, खूप छान मेंटेन केलं आहे। इथे पण काही माहिती फलक आहेत। छोटंसं सुंदर पूल आहे आणि खूप मस्त वातावरण आहे, खूप वारा भरपूर आहे इकडे। करण्यासाठी वन विभागाने हे ठिकठिकाणी असे टॉवर बांधलेत आणि हा रस्ता पुढे जातो रांगणागडावर। बसण्यासाठी जागा केली आहे, काही बोर्ड आहेत, माहिती फलक, प्राण्यांचे पक्ष्यांचे झाडांबद्दल माहिती दिली आहे। इथून आता नवीन केलेला फुटपाथ संपलेला आहे आणि आता दगडी पायवाट सुरू झाली आहे। तर मित्रांनो, साधारण 1 तास चढाई केल्यानंतर आपल्याला आता गडाची थोडीशी तटबंदी दिसायला लागली आहे
बराच वेळ जंगलामधून ट्रेक केल्यानंतर इथे पोचलोय आणि आता तटबंदी दिसते आणि एक भगवा झेंडा पण दिसतोय. वरती बुरुज आहे आणि त्या बुरुजावर तो भगवा झेंडा आहे. अजून बरंच आपल्याला वर जायचं आहे. आत्ता कुठे 1 तासानंतर थोडासा गड दिसलाय. तर चला आता अजून पुढे जाऊया जंगलातनं वाट काढत. संपूर्ण दगड आहे आणि पूर्ण दगडी पायवाट आहे, त्याच्यामुळे दमायला पण होत आहे. आणि मगाचपासून आपण जंगलातनं जातो त्याच्यामुळे पूर्ण सावली होती आणि आता थोडंसं वर आल्यावर ऊन जाणवायला लागलंय. तर फायनली आम्ही गडावर पोचलो आहे. साधारण 1.5 तास लागला आम्हाला वरती यायला आणि वरून खूप सुंदर व्ह्यू आहे, सुंदर नजारा. खाली पूर्ण जंगल आहे. तिकडे लांबपर्यंत तटबंदी दिसते. वरती एक भगवा झेंडा आहे, बुरुज आहे वरती. खूप मस्त वाटतंय. वारा एकदम थंडगार आहे. एकदम सोपी वाटत सगळी घरात लावून गेले मनावर माणूस संतोष करतो. पुढे दिसता इकडनं त्या बाजून दिसतो स्टेशन घ्यायची ना खिंड दिसतो त्या बाजून स्पष्ट दिसता. स्पष्ट दिसता किल्लो. हो स्पष्ट दिसता. मनोहर मनोज संतोष. हो आम्ही त्या दिवशी जाऊन येलो रविवारी. तो इकडून दिसता. हा त्यांची उगाच ती लाईन दाखवली. आता हे भुयार बुरवले हे बघा भुयार खिंडा म्हणजे चोर खिंडा आधी त्यातून तो खरी गेलो आज तो समजत नाही. त्यात गुरा येली ना ती सगळी गुरा फुटून गेली म्हणून त्या इथल्या गोराकांनी सगळं आता बुजून टाकलं आणि पण गेट असं उघडा बाकी आतमध्ये जाऊ गावणार नाही ना. खरी गेला माहिती नाही. ह्या झेंडा लावला ना त्याच्या खाली जाते ते तट बांधलेलो असो मस्त पैकी दरवाजा. काय काय बघतात बावडे बिवडे आहेत ना. 2051 मध्ये माझा जन्म. 2051 70च्या घरात आम्ही असो. बरं पण असं येऊन कधीतरी जेवण आपला केला मस्त. आम्ही जास्त जेवत नाही एवढं जेवतो पण त्यांच्या बरोबर घेते माकाच घेऊन येतो. तिथे ना माझी घेतो. आता सगळे वाटतं ना जरा ऐसर पण रात्री टेंट हे करू बरा कॅम्पिंग. आता तो तुला भाऊ आमचं एक आहे त्यांच्या बरोबर. तो आता त्यांना सगळ्याला दाखवून आणतो त्या पोरग्यांना. कुडाळात राहणारी ती पोरगी. पाण्यात भेटत नाही एकदम डेंजर. त्यांच्या तिथे ह्या लाईटा पण त्यांचा बल्ब एकच आहे त्यांच्या देवा पडतो. आम्ही घेऊन वायर घालून
रात्रभर केला. तर साधारण 1.5 तास चढाई करून आल्यानंतर आपल्याला रांगणागडावर हा सर्वात प्रथम गणेश दरवाजा लागतो. दरवाजातून आत प्रवेश करण्यासाठी साधारण 8 ते 10 दगडी पायऱ्या आहेत आणि हे गोलाकार बुरुज आपलं अस्तित्व आजही टिकवून उभे आहेत. या दरवाजाच्या आत पहारेकऱ्यांसाठी असणाऱ्या या देवड्या. गणेश दरवाजातून आत प्रवेश केल्यानंतर अजून काही दगडी पायऱ्या चढाव्या लागतात. त्यानंतर आपल्याला हा भव्य असा हनुमंत दरवाजा दिसतो. गडावर भरपूर झाडं आहेत, त्याच्यामुळे थोडंसं थंडगार वातावरण आहे आणि गडावरून खूप छान व्ह्यू दिसतो. खाली असलेले छोटेसे गाव पण दिसत आहेत आणि इकडे बुरुज आहे आणि त्याच्यावरती भगवा झेंडा आहे. तर आपण त्या बुरुजावर जाऊया. गडावर असलेली ही जुनी तटबंदी तुम्ही पाहू शकता आणि खूप मजबूत आहे. आणि आपण तिकडून आलो होतो, तुम्हाला त्या रेलिंग्स दिसत असतील, त्या रेलिंग्स कडून आपण वरती आलो होतो आणि हा जो काही जवळलेला भाग दिसतोय ना, तिथून पण आपण आलो होतो. म्हणजे बऱ्यापैकी आपण त्या जंगलातनं वर चढून या गडावर पोहोचलोय. आणि इथे आहे आता एक बुरुज आहे, बुरुजावरती एक भगवा झेंडा आहे, तर आपण तिथे जाऊया. इकडे एक चोर दरवाजा आहे आणि या दरवाजावर एक खुणा आहे, पाहू शकता. आणि हा एक चोर दरवाजा आहे आणि आतून तो बंद केलेला आहे. मगाशी जे काका आपल्याला भेटले होते
त्यांनी आपल्याला सांगितलं होतं हा चोर दरवाजा आहे, पण पुढे हा दरवाजा पूर्ण बंद केलेला आहे. तर हा चोर दरवाजा कुठे जातो त्याबद्दल काही माहिती नाही आहे. तर रांगणागडावर हा एक बुरुज आहे. त्या बुरुजावर जायला हा थोडासा कठीण रस्ता आहे आणि भरपूर वारा आहे. तर वर जाऊया. रांगणागडावर फडकणारा हा भगवा झेंडा. वारा भरपूर आहे. आपल्याला आता अजून पुढे जायचं आहे. हनुमंत दरवाजासमोर असणारा निंबाळकर वाडा व त्यातली विहीर पाहून झाल्यावर समोरच आपल्याला यशवंत दरवाजा लागतो. दरवाजाच्या दोन्ही बाजूस जांभ्या दगडाचे तट असून त्यात पेहाणीसाठी बुरुज केलेले दिसतात. तर मित्रांनो आता साधारण 10:30 वाजलेत आणि आता ऊन यायला सुरू झालं आहे, पण गडावर बऱ्यापैकी झाडं आहेत त्याच्यामुळे एकदम थंडगार वातावरण आहे. आणि आता आपण चालू आहे गणेश मंदिर पाहायला. आपण सावंतवाडीवरून आलो होतो, साधारण 6 वाजता निघालेलो, 7:30-7:30ला पोचलो. त्याच्यानंतर मग 1.5 तास ट्रेकिंग केलं. त्याच्यानंतर मग गडावर पोचल्यावर आपण एक छोटा दरवाजा पाहिला, त्याच्यानंतर 2 मोठे दरवाजे पण होते, 2 बुरुज पण पाहिले, भगवा झेंडा फडकवलेला होता आणि त्याच्यानंतर एक चोर दरवाजा पण पाहिला. आणि त्याच्यानंतर आपण आता पुढे आलो आहे. पुढे एक गणेश मंदिर आहे आणि एक महादेव मंदिर आहे, रांगणादेवीचं मंदिर आहे, तलाव पण आहेत.
तर आपल्याला ते पण पाहायचं आहे. तर आपण आता चाललो गणेश मंदिराकडे आणि इथे एक राजवाडा पण आहे, त्या बोर्डवर आपण जसं पाहिलं होतं. तर आता गणेश मंदिर आणि राजवाडा पाहूया आणि मग पुढे जाऊया. तर इथे थोडा वेळ आराम करणार आणि मग पुढे जाणार. अजून बराच गड फिरायचा आहे आणि आता थोडंसं ऊन यायला सुरुवात झाली आहे. तर चला पुढे जाऊया. तर आपण आता गणेश मंदिरात जाऊया, दर्शन घेऊन मग पुढे जाऊया. रांगणागडावर असणारं हे गणपतीचं छोटंसं मंदिर आणि त्यात असलेली ही गणपतीची छोटीशी सुंदर मूर्ती. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलोय महादेव मंदिराकडे. इथे काही जुने अवशेष आहेत आणि इथे हा नंदी पण आहे. आणि या मंदिराचं पुन्हा बांधकाम केलंय. खालील पार्ट जो आहे पुरातन आहे असं दिसतंय आणि वरती जांभ्या खडकाने बांधकाम केलंय नवीन. हे महादेव मंदिर आहे. महादेव मंदिर बघून झाल्यानंतर आपण आता राजवाडा बघायला जातोय. हा पूर्ण राजवाडा आहे आणि थोडंसं डागडुजी केलेली आहे. खालची लेअर तुम्ही पाहू शकता, पुरातन आहे, पूर्ण काळा दगड आणि वरती डागडुजी करून जांभ्या खडकाने डागडुजी केलेली आहे. रांगणाई देवीचं मंदिर आहे. खूप सुंदर व्ह्यू आहे आणि इथे राहण्यासाठी, जेवण करण्यासाठी पण जागा आहे. बरीच लोक इथे राहण्यासाठी पण येतात. आपण आता रांगणाई देवीच्या मंदिरात पोहोचलोय. आणि हे जे सगळे अवशेष दिसत आहेत ते पुरातन काळातील आहेत. रांगणाई देवीचं मंदिर बघून झाल्यानंतर इथे एक हनुमानाचं शिल्प आहे, कोरीव शिल्प.
माझ्या समोर आपल्याला दिसत आहेत त्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि आपण आलो होतो इथून नारूर मार्गे. त्याच्यानंतर इथला बुरुज पाहिला होता जिथे भगवा झेंडा फडकवलेला. त्यानंतर इथे जे गणपती मंदिर होतं ते पाहिलं. त्याच्यानंतर पुढे जाऊन महादेव मंदिर पाहिलं. त्याच्यानंतर राजवाडा पाहिला. त्याच्यानंतर रांगणाई देवीचं मंदिर पाहिलं. त्याच्यानंतर हे जे पूर्ण जंगल आहे ते जंगल काढून आम्ही आता पुढे आलो इथपर्यंत आणि इथून हा संपूर्ण नजारा दिसतोय. बराच वेळ जंगलातून वाट काढत पुढे आल्यावर आपण पोचतो नेरूळ दरवाजाजवळ. हा दरवाजा गोमुखी पद्धतीचा आहे. या दरवाजातील वाट नेरूर गावी उतरते. तर मित्रांनो, बराच प्रवास केल्यानंतर या जंगलामधून आल्यानंतर आता आपल्याला हा चिलखती बुरुज दिसायला लागला आहे. हा चिलखती बुरुज आहे. अजून आपला इथला प्रवास पूर्ण बाकी आहे आणि इथे आल्यानंतर आपल्याला एक गोष्ट दिसते ती म्हणजे मनोहर मनसंतोषगड. आपण रिसेंटली मनोहर मनसंतोष गडावर गेलो होतो. त्याची व्हिडिओ जर तुम्ही पाहिली नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईन. ते दोन्ही गड इथून दिसतात. कॅमेरामध्ये तुम्हाला दिसतील की नाही माहिती नाही, पण इथून थोडेसे ते दोन्ही गड दिसत आहेत. आणि इकडे जो आहे तो चिलखती बुरुज. तर आपल्याला आता इकडे जायचं आहे. तुम्ही जर मनोहर मनसंतोष गडाची व्हिडिओ पाहिली नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये नक्की बघा. मी लिंक दिलेली आहे आणि वरती आय बटनवर पण तुम्हाला ती लिंक मिळून जाईल. तर तो गड पण नक्की बघा. आणि आपल्याला आता त्या चिलखती बुरुजकडे जायचं. तिथे गेल्यानंतर देखील आपल्याला मनोहर मनसंतोषगड दिसणार आहे. तर चला आता पुढे जाऊया आणि पाहूया चिलखती बुरुज कसा आहे ते. तर आपण हे पूर्ण जंगल क्रॉस करून इकडे आलो आहे. या जंगलाच्या पाठीमागे ते मंदिर होतं गणपतीचं. त्याच्या मागे नारूरमधून आल्यानंतर जो प्रवेशद्वार मिळतो तो. म्हणजे हे सगळं जंगल काढून आम्ही या टोकाला पोचलो आहे. इथे चिलखती बुरुज बघणार, मग परत इथे रिटर्न येणार आणि परत इथून हा जो मार्ग आहे तटबंदीच्या बाजूने तिथून आपण रांगणाईच्या मंदिराकडे पोचणार आणि नंतर मग रिटर्नचा प्रवास. मला भरपूर वेळ लागला. खूप मोठा गड आहे. आता आपण पोचलोय गडाच्या दक्षिण दिशेस असणाऱ्या हत्तीसोंड माचीकडे आणि आपण आता पुढे जाऊया चिलखती बुरुजावर. या चिलखती बुरुजावरून आपली नजर समोर असलेल्या मनोहर मनसंतोष गडाकडे जाते.
या चिलखती बुरुजाखाली असलेला हा चोर दरवाजा. या चोर दरवाजाची वाट खाली खोल दरीत उतरते. हत्तीसोंड माचीवरून मागे फिरल्यावर आपल्याला लागतो भव्य असा केरवडे दरवाजा. हत्तीसोंड माचीवरून आपण केरवडे दरवाजावर आल्यानंतर समोरील जंगलातून वाट काढत पुढे आल्यावर कोकण दरवाजाकडे पोहोचतो आणि कोकण दरवाजाच्या शेजारीच आपल्याला रांगणाई देवीचं मंदिर लागतं. तर मित्रांनो, नारूरमधून चढाई केल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला रांगणागडावरती भव्य असा बुरुज दिसला. त्याच्यानंतर गणेश दरवाजामधून आपण या गडावरती आलो. त्याच्यानंतर त्या बुरुजावर गेलो, तिथे भगवा झेंडा फडकवलेला होता ते पाहिलं. त्याच्यानंतर या गडावरती 2 तलाव आहेत, रांगणाई देवीचं मंदिर आहे, गणेश मंदिर आहे, महादेव मंदिर पण आहे. त्याच्यानंतर या गडावर बऱ्यापैकी चिलखती बुरुज आहेत. आपण जो आत्ता पाहिला तो चिलखती बुरुज. त्याच्यानंतर 2 प्रवेशद्वारं पण बघितली आणि राजवाडा पण एक होता. राजवाड्याचे थोडेसे अवशेष होते. त्याच्यानंतर बऱ्यापैकी या गडाला तटबंदी आहे आणि भरपूर मोठा असा हा गड आहे. इथे आल्याचं खूप समाधान होतं आता, कारण आपण संपूर्ण गड फिरलोय. तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.